आणि खरं तर सुट्या पैशांच्या अभावी टोलनाक्यांवरती होत असलेली अडचण आता दूर होतेय। सुट्या पैशांची चणचण दूर करत राज्यातल्या सर्व टोलनाक्यांवरती सुट्या पैशांचे कूपन्स उपलब्ध करून देण्यात येतात। 20 रुपये, 10 रुपये आणि 5 रुपयांच्या स्वरूपात हे कूपन्स आहेत। एका टोलनाक्यावरचे कूपन्स टोलधारकाला पुढच्या टोलनाक्यावरती वापरता येतील। त्यामुळे सुट्या पैशांच्या मोबदल्यात कूपन्स उपलब्ध झाल्यामुळे टोलधारकांचा आणि प्रवाशांचाही त्रास कमी होणार आहे। साताऱ्यातल्या आणेवाडी टोलनाक्यावरच्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। सुट्ट्या पैशांवरती शासन वेगवेगळ्या पद्धतीने शक्कल लढवतंय। टोल नाक्यांवरती ही अशाच पद्धतीने जी सुट्ट्या पैशांची चणचण होती त्यासाठी अनेक पैलू शासनाकडून दिले जात आहेत। आपण सध्या उभे आहोत आणेवाडी टोल नाक्यावरती। या टोल नाक्यावरती सध्या आता शासनाकडून दिले जाणारे जे चलन आहे ते वाटप सुरू आहे। काही ठिकाणी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण मी आता काही वेळापूर्वी ज्या वेळेला टोल नाक्यावरती होतो त्यावेळेला त्यांच्याकडून सांगितलं गेलं की आम्ही दुसऱ्या टोल नाक्यावरती जाणारच नाही। असे छोटे मोठे वाद वगळता आता बऱ्यापैकी टोल नाक्यावरची गर्दी आता कमी होताना दिसेल। कॅमेरामॅन निहार सर, राहुल तपासे, एबीपी माझा, आणेवाडी टोल नाका, सातारा।